शिल्पा, तुझ्या आतापर्यंतच्या ह्या सगळ्या आयुष्यामध्ये तुला असं काय वाटतं की कोणत्या 3 गोष्टी अशा तू सांगू शकशील की त्या तत्वांना धरून तू इथपर्यंतचा प्रवास सर करू शकलीस आणि त्या इतरांना पण उपयोगी पडतील? 3च गोष्टी सांगायच्या? कितीही सांग. नाही, 3च गोष्टी सांगते महत्वाच्या. म्हणजे कसं की ही गोष्ट कधी आजपर्यंत कुणाला पुढे आलेली नव्हती की एक 8व्या 9व्या वर्षीपर्यंत हॉस्टेल वगैरेच्या काळात मला इतकं बुली वगैरे केलं गेलं. तर त्यावेळेस मी खूप असं स्वतःला कमजोर समजायची आणि सबमिसिव्ह होण्याच्या पातळीवरती आली, ती सरेंडर केलेलं होतं. पण ते सगळं धरून पुढं ते सगळं विसरून मी स्वतःला स्ट्रॉंग बनवत गेले आणि पुढचा लढा आयुष्यात खूपदा असं चेंडूसारखी पूर्ण खाली दाबली गेले, पण मी उसळी मारून वर आले. तर हे म्हणजे माझं मला कौतुक करावं वाटतं की इतके प्रसंग आले तरी मी त्यातनं बाहेर पडत गेले. तर कुणीही हे लक्षात ठेवायला हरकत नाहीये की कितीही वाईट प्रसंग आला तरी तुम्ही त्यातनं बाहेर पडून पुढे येऊ शकता. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची, हे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे खरं, की मी प्रत्येक गंभीर आजारपणाला किती हसतमुखाने सामोरी गेले. कारण हे पहा, आजार शरीर आहे तुम्हाला, तुम्ही आजारी पडणार. काही आजार सर्दी खोकल्यासारखे असतील, काही आजार कॅन्सर सारखे असतील. पण तुम्ही जर मानसिक दृष्ट्या खचत गेलात ना, तर त्याचा परिणाम शरीरावर. त्यामुळे तुम्ही या गोष्टी खचत न जाता त्याला हसतमुखाने सामोरं जा, स्वतःचं विल पॉवर चांगलं ठेवा, तुम्ही त्यातनं बाहेर पडाल. त्यामुळे जे आजारी आहेत, गंभीर असतील, कुठलाही आजार असेल, त्यांना मी मनापासून सांगते की नाही, तुम्ही बरे होणार आहात, एवढंच डोक्यात ठेवा. डॉक्टरवरती विश्वास ठेवा, तुम्ही बरे व्हाल, खचून जाऊ नका. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे, मी एक वाक्य बोललेली, दिस टू शॅल पास. लक्षात ठेवा, हे वाक्य तुमच्या आनंदाच्या क्षणासाठी पण लागू आहे, तुमच्या दुःखाच्या क्षणासाठी पण लागू आहे. दुःखाच्या क्षणापर्यंत जर तुम्हाला हे जर वाक्य लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला हे लक्षात येतं की बाबा हे आता कितीही मला वेदना भोगाव्या लागल्या तरी हे संपणार आहे, हे संपणार आहे आणि मी पुढे आनंदी जीवन जगणार आहे. त्यामुळे हे वाक्य तुमच्या दुःखात तुम्हाला साथ देतं आणि तुमच्या आनंदात पण ते साथ कसं देतं की तुम्ही आनंदात देखील हे वाक्य विसरायचं नाही की हा आनंद आहे, हा कदाचित पुढे संपेल. मग तो संपल्यानंतर जर समजा आयुष्यात दुःख आलं तर मी खचायला जाऊ नाही पाहिजे की मला या आनंदाची सवय लागली आणि अचानक मला दुःख आलं तर मी कोलमडून न जाता, हे माझ्या मनात आहे की हा आनंद आहे, आता या क्षणी जगते, हा आनंद कदाचित संपेल, पण मी त्याच्यातनं तरण्या इतपत मी स्वतःला स्ट्रॉंग करायला पाहिजे. त्यामुळे माझ्या आयुष्याचं हे तत्व म्हटलं तरी चालेल, दिस टू शॅल पास. ग्रेट. अगदी.